एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थिती पाहणी दौऱ्यावर निमित्त सोलापूर येथे आले होते। यावेळी जुना पुणे नाका येथे नाल्यात वाहत गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांच्या कुटुंबासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनाद्वारे सोलापूर शहरातील शेळगी नाला, जुना पुणे नाका, शमशानभूमी जवळील नाल्यामध्ये शनिवारी दिनांक 13/9/2025 रोजी रिक्षाचालक सतीश शिंदे राहणार वारद फार्म, पुणे रोड, सोलापूर हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते शमशानभूमी मार्गावरून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे रिक्षा घेऊन जात असताना जुना पुणे नाका दगडी पुलावरून रस्त्याचे काम चालू असल्याने खड्डा मारला असून मागील आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने दगडी पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू होता। सदर दगडी पुलावरून रिक्षाचालक सतीश शिंदे हा चालवत असलेला रिक्षा पुलावरून आढळून आला, परंतु सतीश शिंदे यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला। नाला परिसरामध्ये प्रशासनाकडून देखील अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापनाकडील बोट, ड्रोन कॅमेरेद्वारे सर्वत्र शोध मोहीम घेण्यात आली, परंतु तो कुठेही आढळून आला नाही। सदर व्यक्ती सतीश शिंदे यांच्या कुटुंबामध्ये आई, वडील, बायको, 7 वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार असून सतीश शिंदे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सतीश शिंदे यांच्यावर होती। सध्या त्यांच्या कुटुंबास उदरनिर्वाहासाठी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे, तरी प्रशासनाकडून प्राथमिक स्वरूपात सतीश शिंदे यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। या भेटीप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सतीश शिंदे यांच्या पत्नी व कुटुंबाकडून संपूर्ण परिस्थितीची कुटुंबाबद्दल माहिती घेतली व शिंदे कुटुंबियांना प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश बडकुंबे, रिक्षाचालक सतीश शिंदे यांचे कुटुंबीय, रिक्षा स्टॉपवरील सहकारी उपस्थित होते।